वैरणीला 15 लिटरचे. इथं ना मिसळीचं ताट बघा किती मोठं आहे. मंदिर प्रांगण खूप मोठं आहे. हा देवळाचा काढलाय. धोतर घालणारी माणसं आता विलुप्त होत आहेत. आमच्या बरोबर एक काका पण आलेले आहेत. फोंडेजी मला नुसते बंगलेच दाखवत आहेत. बरे का तब्येत? आमच्या मागे काय ना काय लागलंच. त्यांना जे आवडतं तेच आणलंय खायला. अण्णा म्हणतात इथंच राहावा. आता एक रूम साफ केलेली आहे मी. तो पण जर्मनचं वाटतं ना. माकून नारळ धरलेला आहे असा. ओढतो का? पळू नका पळू नका. पितळीची पिंप घरांजण आहे. येतो चहा प्यायला येतो नंतर. खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे तू. होय गाव आहे कुदळ आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता मी आणि फोंडेजी आमच्या गावाला चाललेलो आहोत. आणि माझं तुळशीपूजन झालेलं आहे. फोंडेजींची देवपूजा पण झालेली आहे सकाळ सकाळी. आणि आज खूप वर्षातून मित्र गावी चाललेली आहे. फोंडेजी तर जात राहतात अधूनमधून. तर चिरंजीव नाही येत आहे आमच्या बरोबर. त्यांना फक्त आता जाताना सांगून जातो की आम्ही चाललोत म्हणून. कृष्णाय वासुदेवाय हरी परमात्मने. येऊ का बाबू? आयुष्यवंत भाऊ झोपेतच पाया पडतोय. दादू येऊ का बाबू? हा नीट राहा. चला सकाळ सकाळी मी चौकट पूजन पण केलेलं आहे. चला रिमझिम पाऊस पडून गेलेला आहे असं वाटतंय. सध्या थांबलेला आहे पाऊस आणि बाहेरचं वातावरण खूप थंड आहे. आणि समोर पारिजातच्या फुलांचा खूप सुंदर सडा पडलेला आहे. हे बघा किती सुंदर फुलं दिसत आहेत. सुंदर सुंदर पुष्प वेचतो. दादा कसं लिटर दूध? 120 गिरगायचंय ना. अच्छा 120 रुपये लिटर. पारिजातच्या फुलांचा वास खूप छान येतो. थोडेसे घेते हातामध्ये आणि 2-3 लिंबूची पानं पण घेतलेली आहेत. चलो वास घेण्यासाठी खास. चला आता मी निघतो. फोंडेजीने गाडी स्टार्ट केलेली आहे. पुष्प इथं ठेवते. अगोदर इथं गणेशाची मूर्ती होती आता नाहीये. त्याचं एक मोठं कारण आहे मी तुम्हाला नंतर सांगते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. चला आमच्या सुंदरशा प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आज तुम्हाला आमचं गाव बघायला मिळणार आहे. हांजी फोंडेजी खुश व्हा. वजदा माझं गाव आहे. हा फोंडेजीचं गाव आहे त्यामुळे खुश आहेत पप्पा. सॉरी फोंडेजी. माझं गाव सोलापूर आहे आणि येत्या वेळेस आम्ही सोलापूरला पण जाणार आहे. आत्ता सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि प्रवासामध्ये पहिला हॉल्ट आम्ही घेतलेला आहे. आणि आत्ता एका हॉटेलच्या समोर थांबलेलो आहोत. त्या हॉटेलमध्ये काहीतरी खातो आणि नंतर पुढच्या प्रवासाला निघतो. फोंडजी है ना पाणी की बॉटल राहून द्या. चला जो आप मंगाओगे वही खाऊंगी. आमची ऑर्डर आलेली आहे आणि मी खात आहे मिसळ. आणि इथं ना मिसळीचं ताट बघा किती मोठं आहे. कोशिंबीर दिलेली आहे मिसळी बरोबर. एक जामून पण दिलं होतं पण मी खाल्लेलं आहे. आणि 2 पाव. आणि फोंडेजीनं मागवलेली आहे पुरी भाजी. मग फोंडेजी कशी आहे पुरी भाजी? छान आहे ना. तिखट आहे कोल्हापूर सारखी. ठीक आहे. आणि हे हॉटेल कुठे आहे? हे पंढरपूर रोडला आहे पण नातेपुत्यामध्ये आहे. पंढरपूर रस्त्यावरती हे हॉटेल आहे. छान आहे हॉटेल आणि अन्न पदार्थाची टेस्ट पण छान आहे. बरं आपल्या गावाचं नाव काय फोंडेजी? डोंगरगाव. हा पुढचं सांगा की. तालुका जिल्हा सांगोला जिल्हा सोलापूर. हा सांगोला तालुक्यात आमचं गाव आहे. जिल्हा सोलापूर. म्हणजे आम्ही आमच्या गावी चाललेलो आहोत. तर तुम्हाला सांगितलं आता आम्ही. आता सांगितलंच नव्हतं सकाळपासून. खाऊन घेतो आता आणि पुढच्या प्रवासाला निघतो. हांजी फोंडेजी हळूच आपटते दरवाजा. चला आता पुढच्या प्रवासाला निघत आहे आम्ही. फोंडेजी नाश्ता टेस्टी होता ना? नाश्ता जेवण केलं. खूप खाल्लेलं आहे आम्ही. हे हॉटेलचं नाव आहे हॉटेल जय नीलक. पांडुरंगाची मूर्ती आहे. समोर पंढरपूर रस्ता आहे आणि हे आहे नातेपुते. चलो भाई. हांजी आता आम्ही आमच्या गावाच्या जवळ पोहोचलेलो आहोत आणि हवेमुळे माझे सगळे केस विस्कटलेले आहेत आणि घाम पण येतो. इकडे अजिबात पाऊस नाहीये आणि पुण्याला रोज पाऊस येतो है ना फोंडेजी? मग तेच करतो. तू छत्री का आणली? मी छत्री घेऊन आली तेवढ्याच. म्हटलं पाऊस पडला तर काय करायचं गाडीतून उतरताना वगैरे. छत्री लागते ना. पता नाही. मला वाटलं इकडे पण पाऊस असेल पण इकडे पाऊस नाही आणि इकडे खूप गरम होत आहे. पाऊस संध्याकाळी येणार आहे. आपको कैसे पता? मला माहिती आहे ना.
मी शेतकरी आहे माणसं. हा आता शेतीच करणार आहे तुम्ही, मग इथेच राहा. ठीक आहे. लवकर या फोंडूजी. आत्ता फोंडूजी बँकेमध्ये गेलेले आहेत. आमच्या सासऱ्यांचं इथल्या बँकेचं अकाउंट बंद करायचं आहे. याच्या अगोदर फोंडूजी 2 वेळेस बँकेत आले इकडच्या, पण तेव्हा काम नाही झालं. आज तरी होते की नाही काम काय माहीत. आणि मला ना खूप थकवा आलेला आहे. काल रात्री पण झोपायला उशीर झाला आणि आत्ता पण प्रवासामध्ये खूप थकवा आलेला आहे. आणि माझा ना चेहरा लाल लाल झालेला आहे गरमीमुळे. क्या ही करे, पुण्याला रोज पाऊस येतो आणि गावाला पावसाचा थेंब नाही. नाही बघा समोर बँक आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. फोंडेजी आलेले आहेत. काम झालं फोंडेजी? अर्धच झालं. अर्ध झालं. मग पुन्हा यायचंय का गावी? पुन्हा यावं लागणार. हो भाई साहेब, आमच्या गावी यायचं म्हणलं की 1 दिवस पूर्ण जातो. एवढा 260 किलोमीटर आहे ना फोंडेजी आपल्या पुण्यापासून. खूप लांब आहे आमचं गाव. आत्ता आम्ही आमच्या गावाकडे प्रस्थान करत आहोत. आणि हे होतं आमच्या गावाच्या अलीकडचं गाव, जिथं आमच्या सासऱ्यांचं बँकेचं अकाउंट होतं. ते पण अर्धच काम झालेलं आहे आज. आणि ही आहे पाण्याची टाकी गावच्या. हाँ पता नहीं. तुसी ग्रेट हो फोंडूजी, आपने गाडी चढाई. गावाकडचे रस्ते छोटूसे, एकच गाडी येऊ जाऊ शकते. ओला आहे इकडे. सुधर गया गाव. बैलगाडी. ओ भाई किती सुंदर दिसत आहेत बैलजोडी. खूप सुंदर खिल्लारी बैल आहे. गावाकडच्या लोकांनी पण बंगले बांधलेले आहेत सुंदर सुंदर. हे बघा किती सुंदर बंगले बांधलेले आहेत. शेतकरी सुधारला की नाही फोंडूजी आता? हो सगळीकडे बंगले आहेत शेतामधून. खूप सुंदर बंगला आहे. बागायत शेतकरी सगळीकडे. कृषीधन. मग बरोबर आहे ना, कृषी धनापासून बांधलेला बंगला होता तो. हा फोंडूजी मला बंगले दाखवतायत शेतामधले. व्हिडिओ किती मोठा होईल फोंडूजी सगळे बंगले दाखवत राहिले तर. मका आहे ना फोंडूजी? मका पेरली वाटते ना. किती सुंदर दिसत आहे मका. समोर आमच्या ग्रामदैवताचं मंदिर आहे. आता आम्ही अगोदर दर्शन घेतो देवाचं म्हसोबाचं आणि नंतर घराकडे प्रस्थान करतो. नारळ घ्या. ठीक आहे चालेल. हे आहे श्री म्हसोबा मंदिर, आमच्या ग्रामदैवताचं मंदिर आहे हे. चला आता दर्शन घेतो. फोंडूजी येतील नारळ घेऊन. हांजी ये रखवालदार बेटे हे सामने. तो बस. बापरे खूप सारे रखवालदार आहेत मंदिरामध्ये. समोरून एक येत आहे. डर लागताय बाबा किती मोठे आहेत. जाऊ दे त्यांना जाऊ द्या. जाओ. मंदिर प्रांगण खूप मोठं आहे. फोंडूजी दर्शन घेत आहेत. हे बघा हत्ती महाराजांचं दर्शन घेते अगोदर. प्रणाम हत्ती भगवान. फोंडूजी बसलेले आहेत पूजेसाठी. दर्शन झालेलं आहे आणि खूप छान वाटलं दर्शन घेऊन देवाचं. जवळजवळ 4 वर्षातून मी आज दर्शन घेतलेलं आहे म्हसोबा देवाचं. हे आहे आमचं छोटंसं गाव आणि इथं मंदिराच्या बाहेरच आहे तलाठी कार्यालय आणि तलाठी कार्यालयाच्या अपोजिट साईडला आहे प्राथमिक शाळा. गावाकडच्या लोकांना थोडंसं वेगळं वाटतं मी व्हिडिओ काढताना आणि ट्रायपॉड पण लावलेला आहे ना त्याच्यामुळं. हा देवळाचा काढलाय. काका म्हणतात देवळाचा काढला का व्हिडिओ. चला आता आम्ही आमच्या घरी निघतो. चल. हे प्राथमिक आरोग्य मंदिर आहे आमच्या गावचं. हे गाव आहे. आमचं गाव. तुम्हीच म्हणता ना माझं गाव, मग आम्ही पण म्हणतो तुमचं गाव. काय बोल सकते. हे धोतर घालणारी ही शेवटची पिढी असणार आहे फोंडूजी समोरची. धोतर घालणारी माणसं आता विलुप्त होत आहेत. आमच्या बरोबर एक काका पण आलेले आहेत. यांचं घर आमच्या घरा शेजारीच आहे. किती सुंदर बैल आहेत बघा. शेतकऱ्याच्या दारात गाई बैल, बैलगाडी, पुन्हा 4 चाकी गाडी. एवढे इथे काय राहिलंय
तुम्ही या फिर मैं आऊंगी. हे बघ घर मग कसं बांधलंय. फोंडेजी मला नुसते बंगलेच दाखवत आहेत मगापासून. इथे एक लहान शाळा आहे जिल्हा परिषदची. सगळ्यांच्या दारात गाई म्हशी आहेत. आता किती दाखवायचं. काका उतरत आहेत इथं. काकांचं घर आहे वाटतं इथं. घर पुढे आहे. अच्छा हा कुणाशी तर बोलायचं त्यांना. अच्छा हा हा इकडे राहतात का काका डोंगराच्या तिकडे. अच्छा हा अच्छा ते आहेत का. अच्छा झोपलेत. चला आमचं घर पण जवळच आलेलं आहे. बरं आहे का. किती सुंदर आहे गावाकडचं वातावरण. आमच्या गावाकडे डोंगर खूप आहेत. तिन्ही बाजूला डोंगर आहेत है ना फोंडेजी. डोंगरगाव नाव. हा म्हणून डोंगरगाव नाव आहे. हे बघा त्या तिथं समोर आमचं घर आहे. गाडी हालती आहे फोंडेजी. हे समोरचं आहे आमचं घर. बापरे घराची अवस्था कशी झाली फोंडेजी. कोणच नाहीये. आणि शेजारी काकू बघत आहेत दरवाजातून. आणि अण्णा पण बसलेले आहे तिथं. हे बघा इथं काकूच्या दारात गाडी आणलेली आहे फोंडेजीने. आरामात फायनली पोहोचलो आहोत घरी. अंजी काकू आलेले आहेत. आमच्या सगळ्यात लहान जाऊबाई कपडे सुकायला टाकतात. बरी आहे का. संपली नाहीत अजून काम. संपली का. बाकी शुभम हो ना. कशात काकू. बारीक झालं. ते 8 दिवस झालं झोपले. का बरं. मुतखडा. अरे राम तुमच्या मागे काय ना काय लागलंच. आता उठले. हा खूप गरम होतं गावाला. जबरदस्त. पुण्याला रोज पाऊस येतो रोज. मागितलं तर मिळेना. इथं पाऊस मिळेना यांना. आम्ही वैतागलोय पावसाने. रोज पाऊस आहे. दुसऱ्या काकू आलेल्या आहेत. आणि काय म्हणतात सासूबाई. सगळ्यात मोठ्या सासूबाई आलेल्या आहेत. कशा तुम्ही. बरे का तब्येत. काय करा. काय वयामानुसार हा व्हिडिओ काढते व्हिडिओ. बसा. बघा समोर खूप सुंदर पक्षी आलेले आहेत. बाप रे बाप किती पक्षी आलेले आहेत. हे बघा खूप सुंदर दिसत आहेत. बाजरी टाकली ना ग तू. बाजरी खात आहेत. येते ना खायला आणलेलं. हे घे सोनू तुझ्या लेकाला खाऊ. त्यांना जे आवडतं तेच आणलंय खायला. चहा आलेला आहे. मला कमीच दे. कमी नाही सगळ्या कपात सारखाच आहे. कमी कर. सगळ्यात लहान कप मला दे. बरं झालं थँक्यू. इथं आता अण्णा पण आलेले आहेत. आणि शुभम पण आलेला आहे. छान आहे का. मजेत आहे का. मग कितवीला गेला. 6वीला गेला का. रे वा 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 मोठा झाला की. अण्णा म्हणतात इथंच राहावा. चला आता आम्ही आमच्या घराकडे चाललेलो आहोत. हा खूप स्वच्छ आहे. जास्वंदाच्या फुलांनी बहरलेलं आहे झाड. अक्षरशः छान झालं आता हिरवळ. नारळ आहे आपला नारळ आहे लागलेलं. हा छान नारळ पण आलेत. आणि गावाकडचं सुंदर दिसणारं दृश्य म्हणजे घराच्या बाहेर तुळस. खूप सुंदर दृश्य आहे हे. सगळ्या घरांच्या पुढे तुळशी वृंदावन आहे. तुळस असावी दारात. कशाची पिल्ली. कोंबड्यांची. हा गावाकडचं दृश्य. आमचं लग्न झालं होतं ना. आम्ही ह्या डोंगरावर गेलेलो फिरायला शूटिंग काढते वेळेस. कडीवर. हा चांगलं हिरवगार आहे. याला काय म्हणतात ग. कोंबड्या ठेवल्यात तिथं. खुरडा. हा कोंबड्यांचा खुरडा बघा. कोंबड्यांची जाळी. 3 जाळ्या आहेत की. आनंदराव आणले तुला मोठे कोंबडे आणून देतो म्हणून. होय. अरे मला एक तर भरून. अरे बापरे त्यांचाही. आता निघाले दिसते का तुला. हा दिसत की पिल्ली दिसत बारकी. चांगलं दृश्य आहे. सोडू दे बाहेर. हा लगे पळतात. नको. चल येतो जाऊन जरा बघते. तिथं नारळ आहे तिथं त्या नारळाचं. हा बारकी करड आहे. हा थोड्या वेळाने येते आता. नारळ झाडाची उंची एवढी जास्त नाहीये तरी पण बघा असं एकदम हाताने तोडता येईल एवढ्या खाली नारळ लागलेले आहेत. हे बघा मी एकदम वाकून नारळ धरलेला आहे असा. वा भाई वा खूप छान झाड आहे नारळाचं.
इकडे कोकरं वरडत आहेत. का वरडत आहेत काय माहिती, नंतर येते यांचा व्हिडिओ काढायला. हा हे कशाच झाड आहे ग? हे आबोली छान आहे. याच्या बिया असतात का? रोप आहे, मला एक द्या, छान वाटतंय. नाही टिकतं, कॅरीबॅग मध्ये घ्यायचं. हा तुमच्या इथं काय शेतात मोगरा पण आहे वाटतं. अरे वा, घराच्या जवळ एक सगोडा झालेला आहे. छान छान छान. ओढतो का? ए बघा किती ओढत आहे. त्याला काय भूक लागली का काय माहित. हा नंतर काढते आता. हा हो ना. हा ह्याच गुलमोहरचं झाड आहे, छान आलंय, सावली होती चांगली. शुभम अरे खायचं ना बाळा काहीतरी, शाळेतून आलाय तसंच आहे. आळसलाय तो, थकलाय खूप. हा जा काहीतरी खाऊन ये. दूध बिस्किट आहे, खाऊन ये परत. इथे पण तुळशी आलेली आहे बघा, कुठेही तुळशीची रोप आलेली आहेत. छान तुळशी वृंदावन वाढलेली, खूप सुंदर तुळशी आलेली आहेत. हा चलो भाई, बापरे काय म्हणजे घराच्या अवतीभोवती सगळं गवतच वाढलंय. बापरे बाप. हा कुठं दिसत होतं का? नाही नाही, कचरा वगैरे काही नव्हतं तिकडं. हा काय करणार. हा इकडे या काकूची कोंबड्यांची पिल्ली आहेत. हे बघा किती सुंदर पिल्ली दिसत आहेत. पळू नका पळू नका, चू 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 करतायत. हे बघा हे बघा, कोंबडीच्या मागे पळतायत. सोडा म्हणतात. वा बाई वा, सोडले की कुत्री मांजर खाऊन टाकतील की यांना. हा ना. हा होत नाहीये दोघांना, बरोबर आहे. चला हे आहे आमचं घर. हा इकडं कोंबड्या हिंडतात. यांना मोकळं सोडलंय, बरं आहे का? होय लक्ष द्यावं लागतं ना. हा चिंच झाड आलंय की चांगलं मोठं आलंय, काय करायचं. हो नव्हतं ना, आता आलंय 2-3 वर्षात. काय करायचं. 3 वर्ष झालं आमचं घर बंदच आहे. घरात माणसं नसल्यानंतर अशी अवस्था होते घराची. कोंडेजी लॉक उघडत आहेत. हे बघा दारामध्ये किती तुळशी वाढलेले आहेत. सगळीकडे तुळशीची झाडच आहेत, रोपच आहेत. चला घरामध्ये जाऊयात. बापरे बाप काय कचरा झालाय घरात. खूप वाईट अवस्था झाली घराची. चप्पल घालूनच जावं लागेल आता. बापरे बाप. हे बघा ही बाहेरची खोली आहे अशी, आणि वरून कौल आहेत. हो ना, किती जाळी लागली. बापरे बाप. घरात माणूस नसल्यानंतर किती अवस्था वाटते. 8 दिवस आपण गेलो तर घरात, मग तरी काय नाही. तेव्हाची मक्याची कणसं पण इथे लावलेली आहेत. काय नाही, बी वगैरे काय नाही याच्यात. खाल्लेत पाखरांनी वाटतं. हा उंदराने खाऊन टाकलेलं आहे. मग तरी टाकले. हा मग तरी काय. घड्याळ, पिशवी, तंबाखूची पिशवी, मग तरी काय. हे बघा हे किचन आहे, असा दरवाजा, आणि इकडं 2 बेडरूम आहेत. फोंडोजी कामाला सुद्धा लागलेले आहेत. बापरे दरवाजा उघडत नाही फोंडोजी. हा उघडा जरा. हा ताकदवर आहे, पैलवान आहे. लाईट लावू द्या का हो इकडं. नाही वाटतं लाईट, अंधार पडलेला आहे. थांबा, फ्लॅश लाईट चालू केली. आता मीटर घेतला. हा लाईट नाहीये इथं. बापरे बाप काय अवस्था झालेली किचनची पण. बघा शेगडी. हे आमच्या सासूबाईची चूल, डब्बा.
मला ना खूप वाईट वाटत आहे हे घर बघून. सगळं तसंच आहे. हे आमच्या सासूचा संसार. घागर, बकेट, इकडं पाण्याच्या कळशा. मला ना खूप वाईट वाटत आहे आता. हृदयद्रावक दृश्य आहे हे. सगळं त्यांचं तसंच आहे. शेगडी पण खाली तशीच आहे. आणि इकडच्या बेडरूममध्ये जाऊयात. बापरे, इकडं बघा स्टोव आहे. बापरे, हे बघा कोंड्याची कामाला लागलेले आहेत. हां, हे इरंड्याचे उंदीर पण मेलेलं आहे. बापरे बाप, हे काय समोर उंदीर मेलं दिसते का? त्याच्यामुळे वाश होते. बापरे, यांचं किती. इकडं सासूसऱ्यांचं खूप सामान आहे. शिडी आहे. आणि इथं देवघर आहे. बापरे, देवघरातले देव पण बघा उंदराने कुरतडलेले आहेत. देव पण खूप बिकट अवस्था, वाईट अवस्था झालेली आहे देवघराची सुद्धा. काय करायचं. काकू आणि शुभम पण मदत करू लागत आहेत. शुभम खूप कामं करतो. आत्ता एक रूम साफ केलेली आहे मी, तरी फोंड्याची झाडू मारत आहेत. बापरे, खूप धूळ झालेली आहे. आणि मी मंदिर साफ केलेलं आहे. बघा, खिडकी उघडली, बरं वाटत आहे आता आरामात. फोंड्याची हे बघा एवढं स्वच्छ केलेलं आहे मंदिर. आणि इथं काही भांडी आहेत. 2-3 ठिकाणामध्ये भांडीच आहेत. मी भांडी पण बांधून ठेवलेली आहेत. रवी राहू दे, ठेवा. आणि इथं जुना स्टोव पण आहे. बापरे, इकडे ठेवा फोंड्याची स्टोव. इकडे ठेवा, बागी ठेवा. आणि इथे एक जग आहे. मी पुण्याला घेऊन जाणार आहे हा जग. चांगलंय. अहो, जग चांगलंय. स्टोव का राहू दे. हे ताट ठेवा फोंड्याची. हे भरायचंय का परत. आणि पातेलं पण ठेवा स्टोव वरती. चला तर दुसऱ्या रूम मध्ये जाऊयात. तिकडं बघूया काय झालं. बापरे, चला. इथं आहे कॉट, जो की आमच्या लग्नातला आहे. गादी पण आमच्या लग्नातली आहे. आणि कपाट पण आमच्या लग्नातलं आहे. अंधार पडलेला आहे. तर इथली लाईट चालू आहे का बघते. बल्ब आहे की नाही काय माहिती. इथे लाईटच नाही आहे. अशी दुरावस्था झालेली आहे घराची पूर्ण. हो, बंद करते. हे बघा, जुने कॅलेंडर आणि ते सामान आहे सगळं. बापरे बाप, हे सगळं साहित्य उंदराने कुरतडलेलं आहे. बघा, जान असतं ना, जान. हे बघा, हे जान जे मेंढ्याच्या लोकरीपासून बनलेलं असतं, ते पण उंदराने कुरतडलेलं आहे. क्या ही कर सकते हे. आणि आमच्या लग्नातलं सुंदरसं कपाट. हे नाही कुरतडणार उंदीर, बाकी सगळं कुरतडेल. खिडकी उघडते, थोडा तरी प्रकाश येईल. बापरे, हे बघा मागं सुंदरसं शेत आहे. आणि दिवस आता मावळतीला चाललेला आहे. सूर्यनारायण मावळतीला चाललेले आहेत आता. आणि आत्ता थोडासा प्रकाश पडलेला आहे घरामध्ये. आता छान दिसते. हां, उंदराने खूप नुकसान केलेलं आहे. हो, मोठे मोठे उंदर येत असतील. हां, ते भंगारलाच देतील. प्लॅस्टिक काय करते, मी ठेवते भरून, तुम्ही द्या भंगारला. हां, ही पिंप घेऊन जाते ना. हां, मोठी पिंप घेऊन जाते. त्यातलं बघू, सगळं तर आहे तिकडं. अहो, 2-2 ठिकाणी आहे. सूसला पण ठेवलेलं आहे तिकडच्या घरी. आणि तिथं पण आहे, रोज वापरायला पण आहे. हे काय लागतं तेव्हा आपलं आहेच घरी. एक कॅलेंडर जाळून टाकायला पाहिजे. अशी ठेवू पण नाही. प्रत्येक वर्षीचे कॅलेंडर जपून ठेवलेले आहेत. हां, 11 कॅलेंडर आहेत का? बापरे. हां, असतील बाई. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 बरोबर की. 11 वर्षाचे 11 कॅलेंडर जपून ठेवलेले आहेत सासूसासऱ्याने आमच्या. काय करायचं. तवा पण आहे, जर्मनचं वाटतं ना, ॲल्युमिनियमचं. हो, हे बघा, आत्ता मी भांड्याची मांडणी स्वच्छ केलेली आहे. आणि सगळी प्लॅस्टिकची भांडी ह्या पिशवीमध्ये भरलेली आहेत. उंदराने कुरतडलेली आहेत भांडी. आणि काही भांडी मेळाव्यामध्ये भरलेली आहेत, काही भांडी पातेल्यात भरलेली आहेत. आणि ही पितळीची पिंप आणि पितळी पातेलं मी पुण्याला घेऊन जाणार आहेत. इथं ठेवून काय करायचं.
हांजी. आणि हे बघा शुभम पंपाने हवा भरतोय. सायकलच नाही बाळा. हं, आमच्या सासऱ्यांची सायकल पण होती. हो ना, बाहेर आहे का? हां हां हां, भरते ना. हां, भरते. हां, इकडं सायकल आहे सासऱ्यांची. या रूममध्ये शेतीचे अवजारे आहेत बघा सगळे. खोऱ्या आहे, टिकाव आहे, कुदळ आहे आणि तिकडे खुरपे पण आहेत. हे बघा मंदिराच्या खाली खुरपी आणि विळे पण आहेत. चला आता बऱ्यापैकी साफसफाई केलेली आहे घराची आणि अनयुजेबल सगळं सामान मी एकत्र केलेलं आहे. आणि आज शुभमने खूप मदत केली आमची. अनयुजेबल सामान सगळं मी काढून ठेवलेलं शुभम एका खड्ड्यामध्ये नेऊन ठेवत आहे. ते नंतर जाळायचं आहे. आणि माझ्या मागे बघा रांजण आहे आमच्या सासू सासऱ्यांचं आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी पण आहे. आणि हे तव्याचं झाकण केलेलं आहे याला, जुना रांजण. आणि इथं ना त्यांची चूल पण आहे जुनी या ठिकाणी. आणि ह्या साईडला खूप झाडे लावलेली त्यांनी. इथं लिंबाचं झाड आहे, कडीपत्त्याचं आहे, पेरूचं पण होतं, पूर्ण जळून गेलेलं आहे वाटतं तिकडे. आणि हे सीताफळाचं झाड आहे. तर खूप अशी वाईट दुरावस्था झालेली आहे आमच्या घराची. आलोय मगाशी. बरं आहे. साफसफाई चालू आहे घराची. हां, तुमचं बरं आहे? सगळेजण झालंय. हो, दोघंच आलोय. हां, आली का मेंढरं? हा, कुत्रा मेंढराच्या पुढं कुत्री असतात ना. कुत्र्याला चावत कसं उड्या मारते कोकरू. हा, येतो चहा प्यायला येतो. नंतर उद्या येतो. हा, इथं म्हशी आहेत. मग दीदी कितवीला गेली तू? 9वीला गेली का? बाप रे बाप. अगं कुत्री नाही ना चावत. बापरे बापरे, किती सुंदर आहे कोकरू. खूप सुंदर आहे तू. सोड तर पडायला लागले ते. जा गेलं त्याच्या आईकडे. हे बघा इथं किती मेंढ्या आलेल्या आहेत. बरं आहे का? आम्ही मागाशी आलोय. ये बघा माझ्या मागे मेंढ्याचा कळप. खूप सुंदर मेंढ्या दिसत आहेत. खाण्याच्या मागे लागले. दिवसभर चरलेत तरी अजून चरायच्या मागे लागलेत. काँग्रेस खातात. जा बाबा जा. होय, अरे बापरे. हा, ते बघा ग कोकरू किती भुक्याचलेला आहे. आले आईला पित आहे. आत्ता सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि बऱ्यापैकी घरातलं काम आम्ही केलेलं आहे. जेवढं काही राहिलेलं आहे थोडंफार ते उद्या सकाळ करू कदाचित. आत्ता तसा अंधार पण पडत चाललेला आहे आणि एका रूममध्ये लाईट नाही आहे, बल्ब नाही आहे. आणि जेवढे काही बल्ब आहेत ना थोडेसे डीम झालेले आहेत. आता 3-3.5 वर्ष घर बदलच होतं आमचं. काय करायचं. आज घर चकाचक करतोय आम्ही. ह्या आमच्या लहान सासूबाई आहेत. कुठे गेलता मगाशी? वैरणीला. हा, आता शेळ्या पाळल्या का? अरे बाप, त्रासच आहे की पुन्हा शेळ्या हिंडवायच्या. बांधून असते. हा, मग बरं चांगलंय. घरात किती निघालं पसारा बघा. सगळं उंदराचे लेंडच. ती भंगारला द्यायचे सगळं. प्लास्टिकचे डबे वगैरे आहेत. हा, हे आहेत की करतात साफसफाई. आम्ही करून बसलोय बर का. हा, आता त्यांना कामाला लावलंय. आम्ही बसलोय आता निवांत. 7 वाजले असतील ना बाळा. बघा आता सायंकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी आणि शुभम निवांत बसलोय आता. आणि इकडं आमच्या आत्ती आहेत, त्या पण बसलेल्या आहेत निवांत. जलवाब तिकडे ढीग लागलेला आहे कपड्यांचा, काही सामानांचा जे जळायचे आहेत ते. नाही, छत्री पण जाऊ दे. जाऊ दे, काय करत त्याला. कोण भंगारात नाही घेणार. हा, मग टाक पडायचं. शुभम खूप हुशार आहे. तारा पायात घुसतील म्हणतोय. ती छत्री नको जाळायला. गावाकडची पोरं खूप हुशार असतात. त्यांना सगळं ज्ञान असतं. आणि जवळजवळ अंधार पडत चाललेला आहे आता. फायनली सगळ्या घरातला कचरा आता आम्ही इथं जाळत आहोत. बघा एवढा ढीग लागलेला कचऱ्याचा घरातल्या. दूध घ्यायला घरी टेम्पो आलेला आहे.
त्रास कमी झाला का नाही काकू आता पहिल्यासारखं नाही राहिलं. छान बरं आहे. हे बघा दारात येतात, दूध मोजतात, दूध घेऊन जातात डेअरीला. घरपोच सेवा आहे इथं पण. हे बघा हे बघा किती भरलं, 39 लिटर. हे बघा दुसरं कॅन आहे, हे 15 लिटरचं आहे. एवढं दूध निघालेलं आहे. आणि तिसरं कॅन पण आहे. गाईचं म्हशीचं वेगळं असतं ना. हां चांगलं आहे ना. आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. इथं अण्णा जेवण करायला बसले आहेत, फोंडेजी आलेले आहेत, सचिन आलेला आहे, शिवम झोपलेला आहे आणि आम्ही पण बसलो आहोत. सोनू पण बसलेली आहे जेवण करायला. हा आणि जेवणामध्ये हे बघा ताटं इकडे ठेवलेत, लाईनीनं ताटं ठेवलेत अशी छान पैकी. बसा 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 चालतंय. बघा खूप छान लाईन दिसत आहे. आणि जेवणामध्ये आहे काय काय म्हणतो काकूला, डाळ कांदा, आमटी आणि भाकरी मस्त. हा आणि शेपूची भाजी. तर आता आम्ही जेवण करून घेतो.